असं की मी कालच मान्य जरंगे पाटलांना सरकारच्या वतीने आमच्या जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची, मी अध्यक्ष नात्यानं त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी सुरू केलेलं जे आंदोलन आहे यामध्ये सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. यापूर्वी राज्य सरकारनं न्यायमूर्ती शिंदे समितीचे गठन करून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची विनंती होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, तर तीसुद्धा आम्ही कालच्या उपसमितीच्या बैठकीत मुदतवाढ दिलेली आहे. शेवटी मुख्य त्यांची जी मागणी हैदराबाद गॅझेटच्या संदर्भामध्ये, तर तो एवढा गुंतागुंतीचा सगळा प्रकार आहे आणि त्यातून मग पुन्हा अन्याय व्हायला नको कोणावर. मला वाटतं त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब जी समिती काम करते, तर मी त्यांना काल आवाहन केलं की एकदा न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा अहवाल एकदा येऊ देत आणि मग सरकारला त्या संदर्भात काही योग्य तो निर्णय करता येईल. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आपल्या लक्षात घेतला पाहिजे हा मुद्दा की 14 ते 19मध्ये ज्यावेळी माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तो त्यांनी घेतला आणि 16% आरक्षण आपण देऊन, सरकारनं देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसोटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं. आता 19 साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं, 2.5 वर्षामध्ये साधं मराठीचं भाषांतर इंग्रजीत काढण्याचं सुद्धा यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही. वेळ मिळत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते. म्हणजे मुळात त्यांना गांभीर्यच नव्हतं. कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण देऊ शकणार नाही. मग ज्यांचा मुळात आरक्षणासंदर्भात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दाच समजला नाही की मला माहीत नाही, किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोलखाली जे काम करत होते त्यांना त्यामुळे त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. 16% आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून, तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं. नंतर पुन्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं. मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. आपण आता 10% आरक्षण दिलं, ते आज टिकून आहे. आता केंद्र सरकारनं EWSमध्ये 10% दिलं आरक्षण, 12%, 10% आणि आता आपण 10% दिलं, असं 72% आरक्षण आजही राज्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये विशेष करून आज राज्यामध्ये बहुतांशी विदर्भामध्ये तर स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारानं बहुतेक विदर्भातल्या लोकांना कुणबी दाखले मिळालेले आहेत. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच अंशी लोकांना दाखले मिळत आहेत. परंतु हैदराबाद स्टेट असल्यामुळे तिथेसुद्धा आता मधल्या काळामध्ये महायुती सरकारनं घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नोंदी मिळत आहेत, त्या लोकांना दाखले मिळत आहेत. पण त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात, म्हणून याच्यातल्या ज्या कार्यपद्धती निश्चित केल्या पाहिजे, त्या हैदराबाद गॅझेटचा नीट अभ्यास करता आला पाहिजे.